दुष्काळामुळे राज्यात निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 12 लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आलाय। मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत दूध संघाचे अध्यक्ष आर.बी. रहाणे आणि कार्यकारी संचालक प्रतापराव उबाळे यांनी 12 लाख रुपयांचा हा धनादेश सुपूर्द केला। याविषयी अध्यक्ष आर.बी. रहाणे यांनी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांनी आवाहन केल्यामुळे सर्व दूध उत्पादकांना, दूध संस्थांना मदतीची हाक दिली आणि त्या हाकेस संगमनेर तालुक्यातील राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या दुष्काळास मदत व्हावी म्हणून सर्वांना आम्हा संचालक मंडळीला सूचना केल्या आणि त्या सूचनेप्रमाणे आपण संगमनेर दूध संघाने 12 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आणि तेवढ्यावरही न थांबता संगमनेर तालुक्याच्या जनतेला पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे नामदाराच्या सूचनेवरून आणि 100 टाक्या या संपूर्ण दुष्काळी भागामध्ये वाटपासाठी त्या सुद्धा संघाने दिलेल्या आहे। दरम्यान दूध संघाच्या आणि अमृत उद्योग समूहाच्या या राज्याला दिशादर्शक असणाऱ्या उपक्रमाचं सर्व स्तरातून अभिनंदन झालंय। सी मूव्हीज एंड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।